नमस्कार प्रेक्षक हो, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि लोकमत विशेष आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर प्रेक्षक हो, आज लोकमत विशेष आमच्या खास कार्यक्रमात आजचा विषय आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नाहीये. देशात कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आणि त्यामुळे मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ गर्दी जी आहे ती वाढली आहे. सोबतच पर्यटन स्थळांवर देखील गर्दी बघायला मिळते. मात्र नागरिकांकडून सर्रास कोरोना नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचंच बघायला मिळतंय. त्यामुळे आता पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं देखील महाराष्ट्राला कोणता इशारा दिलाय? नागरिकांचा निष्काळजीपणा मोठ्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणार ठरणार का? याच प्रश्नांचा वेध घेणार आहोत. कसा जाणार कोरोना या आमच्या खास कार्यक्रमात. सध्या देशातील कोरोना रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. मात्र देशात दररोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांपैकी 53% रुग्ण हे महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांमधले आहेत. त्यामध्येच महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ही तब्बल 21% इतकी आहे आणि म्हणूनच चिंता वाढली आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे. राज्यातही आता बऱ्याच प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्यामुळे सरकारनं कोरोना निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची वर्दळ वाढली आहे. विशेषतः मार्केटमध्ये दिवसेंदिवस गर्दी वाढू लागल्याचं चित्र बघायला मिळतंय. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचं चित्र आहे. खरं तर पूर्वीच्या तुलनेत ही संख्या कमी असली तरी भविष्यात हा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशातील एकूण कोरोना रुग्ण संख्येच्या 22% अधिक रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलंय. एक एरिया ऑफ कंसर्न भी हम आपके सामने लाना चाहेंगे कि अगर हम देखें तो आज पाते हैं कि देश में 53% केसेस, अगर हम देखें यानी कि आधे से अधिक केसेस प्राइमरली 2 स्टेट से आ रहे हैं, जिसमें महाराष्ट्र एक है, दूसरी केरला है. तो अगर आप देखें कि पिछले एक हफ्ते के कंट्रीब्यूशन के टर्म्स में देश में जितने केसेस रिपोर्ट हुए उसके 21% केसेस महाराष्ट्र से आए हैं और 32% केसेस केरला से रिपोर्ट हुए हैं. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 9114 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे 121 रुग्णांचा मृत्यू झालाय. धक्कादायक बाब म्हणजे राजधानी मुंबईमध्ये 24 तासांमध्ये कोरोनाचे 540 नवीन रुग्ण आढळून आले. तर मुंबईत दिवसभरात 13 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मुंबईप्रमाणेच पुण्यातही 24 तासांमध्ये 331 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 13 रुग्णांचा कोरोनानं बळी घेतलाय. कोरोनाचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाल्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील कोरोना रुग्ण संख्येत सतत वाढ होत असल्याचं बघायला मिळतंय. 5 जुलै 2021ला राज्यात कोरोनाचे 6740 नवीन रुग्ण आढळून आले होते. त्या दिवशी राज्यात 51 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तर 6 जुलै 2021ला राज्यात ही संख्या 8418 वर जाऊन पोहोचली. तर याच दिवशी राज्यामध्ये 171 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 7 जुलै 2021ला हीच संख्या 8418 इतकी होती. तर राज्यात 147 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आणि 8 जुलै 2021ला राज्यातला कोरोना रुग्ण संख्येचा आकडा हा 9114 इतका होता आणि दिवसभरात कोरोनामुळे 121 जणांचा मृत्यू झाला. एकीकडे हळूहळू आता कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असतानाच तिथेच दुसरीकडे नागरिकांचा निष्काळजीपणाही वाढत चाललाय. आता मुंबईतील दादरच्या भाजी मार्केटचं हे चित्र पहा.
मार्केटमधील या गर्दीला कोरोना नियमांचा विसर पडलाय. मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंगचा अक्षरशः फज्जा उडालाय. आणि हीच इथली दररोजची परिस्थिती आहे. राज्याची उपराजधानी नागपूरमध्येही सध्या असंच काहीसं चित्र आहे. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून कोरोना नियमांची पायमल्ली केली जात असल्याचं चित्र आहे. विदर्भात कोरोनाची स्थिती नियंत्रणात असली तरी नागरिकांना कोरोना नियमांचा पडलेला विसर घातक ठरण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासात विदर्भात 134 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे 3 रुग्णांचा इथे मृत्यू झालाय. विदर्भात सर्वाधिक 26 रुग्णांची नोंद ही अमरावतीमध्ये झाली आहे. तर नागपूरमध्ये कोरोनाचे 20 रुग्ण आढळून आलेत. कोरोना नियम शिथिल केल्यामुळे नागरिकांची बाजारातली वर्दळही वाढली आहे. तसंच नागरिकांकडून कोरोना नियमांकडे दुर्लक्ष केलं जातंय. नागपूरमध्ये कोरोना नियंत्रणामध्ये असला तरी अजून संकट टळलेलं नाही की ज्या प्रकारे विदर्भातले आकडे असो किंवा महाराष्ट्रातले आकडे असो पूर्णपणे कमी होताना दिसत नाही. आजही महाराष्ट्रामध्ये 9,000 ते 10,000च्या घरामध्ये रोज कोरोनाचे रुग्ण निघतात. तर विदर्भामध्ये कालचा जो आकडा होता तो 134 नवीन रुग्ण निघाले होते. मात्र असं असताना देखील जर का तुम्ही नागपूरच्या सीताबर्डी मार्केटचे हे जर दृश्य बघितलं तर मोठ्या संख्येने लोकांनी ते गर्दी केलेली आहे. महत्त्वाचा विषय आहे की लोक बाहेर फिरताना खरेदी करताना नीट मास्क घालत नाही. इतकंच नाही तर ग्राहकांसोबत दुकानदार देखील नीट मास्क घालत नाही. हीच एक प्रमुख समस्या आहे. आणि ज्या प्रकारे शक्यता वर्तवली जाते की तिसरी लाट लवकरच येईल, त्या पार्श्वभूमीवर जर का बघायचं झालं तर लोकांचा जो व्यवहार आपल्याला इथे पाहायला मिळतो. त्यामुळे निश्चितच चिंता व्यक्त केली जाते. छोट्या छोट्या मुलांना घेऊन लोक मार्केटमध्ये येतात. इतकंच नाही तर त्यांच्या नाकावर देखील मास्क नसतं. आणि ज्या प्रकारची ही गर्दी पाहायला मिळते या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी कुठेही प्रशासन आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण की अजूनही नियमावली जी कोविडची आहे ती नियमावली सुरू आहे. त्या नियमावलीच्या अनुषंगाने पूर्णपणे नियमाचं पालन करणं हे गरजेचं असतं. असं असताना देखील मात्र नागपूरमध्ये नियमाचं पालन होताना दिसत नाही. मग ते ग्राहक असो की दुकानदार असो, दोघांकडनं या नियमांचं पालन होताना दिसत नाही. आणि जर का पुढील काळामध्ये जर का कोरोनाची तिसरी लाट आली तर याला काही अंशी का होईना नागरिकांचा जो वर्तन आहे हेच जबाबदार असल्याचं पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील प्रमुख शहर म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद शहरात कोरोनाच्या फैलावावर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवण्यात यश आलं. मात्र आता बाजारातील ही गर्दी चिंता वाढवणारी आहे. औरंगाबादमध्ये वीकेंड लॉकडाऊन असल्यामुळे शुक्रवारी बाजारात एकच गर्दी उसळते. गुलमंडी, शहागंज आणि पैठण गेट या परिसरात तेच चित्र बघायला मिळालं. आपल्या या ठिकाणी एक नागरिक आहे, त्यांच्याकडून जाणून घ्या. सर नमस्कार, तुम्ही काय खरेदीसाठी इथं आलात? मी आज उद्या बंद आहे ना, सॅटर्डे संडे, त्यामुळे थोडंसं घ्यायला आलो आहे. आता ही बाजारात गर्दी होतीये, तुम्हाला काय वाटतं ही गर्दी योग्य आहे की नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे की नाही? नागरिकांनी काळजी घ्यायला पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग पाळायला पाहिजे, मास्क वापरायला पाहिजे आणि प्रशासनाला सहकार्य करायला पाहिजे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं की नागरिक देखील म्हणत आहेत की प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे, मास्क वापरलं पाहिजे. पण मात्र या ठिकाणी तसं काही होताना दिसत नाही आहे. आता तिसरी लाट येणार आहे, तिसरी लाटेची शक्यता आहे असं वारंवार प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. त्याची पूर्वतयारी देखील औरंगाबादेत चालू आहे. आता येत्या काळात ही लाट कशी राहणार आहे किंवा कशा पद्धतीची असेल, वैद्यकीय अधिकारी देखील ही लाट थोपवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र औरंगाबादकरांनी देखील प्रशासनाला सहकार्य करणं तेवढंच गरजेचं आहे. ही सगळी परिस्थिती पाहता नागरिकांनी वेळीच सावध होऊन कोरोना नियमांचं पालन करण्याची गरज आहे. कारण अद्यापही कोरोनाचं संकट टळलेलं नाहीये. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असताना नागरिकांना कोरोना नियमांचा पडलेला विसर हा तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारा ठरू शकतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तेव्हा प्रेक्षक हो, कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे आणि त्यामुळे नियमांचं पालन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मास्क लावायला विसरू नका. मास्क लावूनच आपल्याला घराच्या बाहेर पडायचे. आणखीन काही खास माहिती या संदर्भातली आपल्याला बघायची, पण एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो. बघत रहा लोकमत विशेष.
लोकमत विशेष आमच्या खास कार्यक्रमात ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। तर देशात दररोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली असली तरी मार्केट आणि पर्यटन स्थळांवर होणारी गर्दी बघून केंद्र सरकारची ही झोप उडाली आहे आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक उच्चस्तरीय बैठक घेऊन प्रशासनाला सूचना दिल्या आहेत। तसंच देशातील ऑक्सिजन पुरवठ्याचा देखील त्यांनी आढावा घेतलाय। बघूयात यावरीलच हा खास रिपोर्ट। नागरिकांना कोरोनाचा विसर, मार्केटमध्ये ग्राहकांची तोबा गर्दी, कोरोनाचा धोका वाढणार? देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून पुन्हा एकदा हळूहळू मार्केट तसंच सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढू लागली आहे। खरं तर ही वाढती गर्दी चिंता सुद्धा वाढवणारी आहे, कारण नागरिकांना कोरोनाच्या नियमांचा विसर पडल्याचं पाहायला मिळत आहे। कोरोनाचे निर्बंध बऱ्या प्रमाणात शिथिल करण्यात आल्यामुळे बाजारातली गर्दी वाढू लागली आहे। देशाची आर्थिक राजधानी मुंबईपासून ते अगदी दिल्लीपर्यंत हेच चित्र सगळीकडे पाहायला मिळत आहे। दिल्लीत सदर बाजार असो किंवा ओखला मंडी किंवा मुंबईतलं दादर मार्केट, सगळीकडे गर्दी छातीत धडकी भरवणारी आहे। नागपूरमधल्या मार्केटच्या परिसरात सुद्धा गर्दी असते आणि अगदी उत्तर प्रदेशातल्या मेरठ आणि ओडिशाच्या गंजाममधल्या बाजारात सुद्धा हेच दृश्य पाहायला मिळतं। आणि मग प्रश्न पडतो, कोरोना गेला की काय? एकीकडे शहराशहरात हे चित्र, तर दुसरीकडे गेल्या 24 तासात महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। देशातल्या कोरोनाच्या स्थितीवर एक धावती नजर टाकूयात। गेल्या 24 तासात देशात 43,393 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे, तर गेल्या 24 तासात कोरोनाच्या 911 रुग्णांचा मृत्यू झालाय। एकीकडे ही परिस्थिती असली तरी गेल्या 24 तासात देशात 44,459 जणांनी कोरोनावर मात केली। आज घडीला देशात 5,58,727 कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, तर कोरोना रुग्णांचा रिकव्हरीचा दर सुद्धा वाढलाय। तो आता 97.19% पोहोचलाय। चुनौती जरूर है, लेकिन अगर हम सब देशवासी मिलकर प्रयत्न करें तो हम जीत सकते हैं। वो प्रयत्न क्या है, जो भी प्रोटोकॉल है उनका हम पालन करें, बाकायदा जो चीज़ें सरकार बताती है उनके ऊपर चलते रहें और सब लोगों को कहें कि आप भी इसके ऊपर चलें। जितना आप अपने आप को बचा के रखेंगे उतना दूसरे भी बचे रहेंगे और यही एक तरीका है। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाचा प्रमुख मुद्दा उपस्थित करण्यात आला। कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे देशात बहुतेक ठिकाणी कोरोना निर्बंध हटवण्यात आले आहेत। अनेक ठिकाणी मार्केट सुरू आहे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढू लागली आहे। एकीकडे गर्दी वाढत असतानाच नागरिकांना कोरोनाच्या नियमाचा विसर पडल्याचं दिसतंय। याविषयी पंतप्रधानांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चिंता व्यक्त केली। विना मास्क बाजारात फिरणारे तसंच डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन न करणाऱ्यांमुळे कोरोनाचा धोका निर्माण होतोय। खरं तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका देशाला सहन करावा लागला। देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठी मनुष्यहानी झाली, आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली होती। आत्ता कुठे कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असतानाच नागरिकांची बेफिकिरी वाढतीये। नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोना विरुद्धच्या लढाईला सुद्धा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी एक उच्चस्तरीय बैठक घेतली आणि कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला। यात देशातील कृत्रिम ऑक्सिजनच्या पुरवठ्याच्या स्थितीची माहिती घेण्यात आली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात 1500 ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करण्यात आली आहे। पीएम केअर फंडातून या ऑक्सिजन प्लांटची निर्मिती काही ठिकाणी केली गेली। हे ऑक्सिजन प्लांट लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या सूचना पंतप्रधान मोदी यांनी या बैठकीत दिल्या। हॉस्पिटल कर्मचाऱ्यांना ऑक्सिजन प्लांट चालवण्याविषयीचं प्रशिक्षण देण्याची सूचना सुद्धा देण्यात आली। प्रत्येक ऑक्सिजन प्लांटची कार्यक्षमता आणि कार्यप्रणालीचा आढावा घेणारी आधुनिक प्रणाली या प्लांटमध्ये बसवण्याच्या सूचनाही पंतप्रधानांनी दिल्या। तसंच पीएम केअर फंडातून 4 लाख ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत। कोरोनाचे नियम शिथिल झाल्यानंतर दिल्लीच्या मार्केटमध्ये गर्दी उसळली। दिल्लीच्या खारी बावली बाजारात नागरिकांच्याकडून कोरोनाच्या नियमांचं सर्रास उल्लंघन केलं जात असल्याचं पाहायला मिळतंय। बाजारात येणाऱ्या नागरिकांच्याकडून डिस्टन्सिंगचा नियम पाळला जात नाही।
धक्कादायक बाब म्हणजे लोकांना मास्कचा सुद्धा विसर पडलाय। आता हे दृश्य पहा, उत्तराखंडच्या मसुरी भागातलं। मसुरीच्या केम्पटी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे। कोरोनाचा धोका असतानाही नागरिकांनी इथे मोठी गर्दी केली। ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर जिल्हा प्रशासनानं पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला। या धबधब्याच्या परिसरात आता केवळ 50 लोकांनाच प्रवेश दिला जाणार आहे। तसं 50 जणांना केवळ अर्धाच तास या परिसरात थांबता येईल। आता ही मनालीची दृश्य। कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर इथे पर्यटकांची गर्दी वाढली। हजारो पर्यटक मनालीमध्ये दाखल झाले। मनाली पर्यटकांनी फुलून गेलं। रस्ते आणि बाजारात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। मात्र इथे येणाऱ्या पर्यटकांनी कोरोनाच्या नियमांचं पालन केलेलं नाही। कोरोनाचे नियम धाब्यावर बसून लोक पर्यटनाचा आनंद घेऊ पाहतात। धक्कादायक बाब म्हणजे पर्यटकांना मास्कचा सुद्धा विसर पडलाय। नैनितालमध्ये सुद्धा तेच चित्र पाहायला मिळतंय। एकीकडे नैनितालमध्ये पर्यटकांची गर्दी झाली आहे, तर दुसरीकडे कोरोनाच्या नियमांचं सर्रास उल्लंघन केलं जात आहे। धक्कादायक बाब म्हणजे उत्तराखंड उच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर सुद्धा नैनिताल प्रशासन कोरोनाच्या नियमांची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरलंय। नैनितालमध्ये पर्यटक विना मास्क फिरत असल्याचं आढळून आलं। बोटिंग करतानाही पर्यटक कोरोनाचे नियम विसरून गेलेत। नागरिकांनी कोरोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यानं देशात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। प्रताप काळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर प्रशासनाने कोरोनाचे नियम शिथिल केल्यामुळे बाजारपेठा ग्राहकांनी गजबजून गेल्याचं बघायला मिळते। खरं तर प्रशासनाने मार्केट सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी त्यासाठी आपल्याला काही नियमही घालून दिलेत। कोरोनाच्या नियमांचं पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात। मात्र नागरिकांकडून त्याकडे साफ दुर्लक्ष केलं जात असल्याचंच बघायला मिळतंय। आणि याच संदर्भातला नाशिकमधील बाजारपेठेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांनी। महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येवरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे आणि आज झालेल्या नाशिकमधल्या आढावा बैठकीत देखील नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते। या वाढत्या रुग्णसंख्येला नेमकी कारणं काय याचा शोध घेतला जातोय। आपण देखील या न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून या सगळी कारणं शोधण्याचा प्रयत्न करतोय। नेमकी रुग्णसंख्या का वाढतीये, लोक नियम पाळत आहेत का? आता आपण नाशिकच्या महात्मा गांधी रोडवरती आहो आणि या रोडवरती हे मोबाईल विक्री करणारे आणि पार्ट विक्री करणारे दुकानं आपण बघतोय। अशा प्रमाणामध्ये लोकांची गर्दी केली गेलेली आहे। कुठेही सोशल डिस्टन्स पाळला जात नाही। दुकानदार देखील कुठल्याही लोकांना हटकत नाहीये। खरं तर कोरोनाची रुग्णसंख्या वाढतीये आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अशी मोठी गर्दी जी आहे ती या मोबाईल ॲसेसरीज विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये पाहायला मिळते। दुकानदार असतील, ग्राहक असतील, एकही व्यक्ती आपल्या तोंडावर मास्क लावत नाहीये। आपण या दुकानदारांनाच थेट विचारूया, आपण लोकांना सूचना करत नाही का गर्दी करू नका म्हणून? गर्दी करू नका म्हणून सूचना करत नाही का? करतो ना, लावलं बी आम्ही तसं नो मास्क नो एंट्री पण लावली, पण कोणाकोणाला सांगायचं उलट आम्हाला काय करतात लोक। कस्टमर आम्हाला म्हणतो आम्ही तिकडे उभं आहे, तुमचं काय यावं, तुमचं सगळं दुकानावर येतात, डायरेक्ट आम्हाला सांगतो काय करायचं मग त्यासाठी। ही दृश्य शहरातील आणि जिल्ह्यातील रुग्णसंख्या का वाढतीये ही सांगण्यासाठी पुरेशी आहे। हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। तेव्हा कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे। लस आलीये पण कोरोनाचा संसर्ग कोरोना कायमचा गेलेला नाही। त्यामुळे आपल्याला तो दिवस खरं तर पाहायचा असेल, तर कोरोनामुक्त आयुष्य जगायचं असेल तर सध्या नियमांचं पालन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि त्यामुळे मास्क लावा, सुरक्षित रहा, काळजी घ्या आणि ताज्या बातम्यांसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।